तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज चला आता तुमच्याशी थोडंसं बोलावं आणि नंतर तर हे पाहू शकता किचनमध्ये कसा पूर्ण राडा पडलेला आहे. मुलांना आवरणं, मुलांची स्कूल असतात सकाळी लवकर, त्यामुळे मला काही आवरणं होत नाही. आता मुलांना स्कूलला सोडून आलेली आहे आणि त्यानंतर मला हा राडा आवरायचा आहे आणि नंतर त्याच्या अगोदर मी पूजा करून घेणार आहे, कारण पूजा मला थोडंसं उशिरा नाही करावं वाटत. म्हणलं चला सुरुवातीला पूजा करून घेऊयात आणि नंतर हे पूर्ण किचन ओटा वगैरे आवरायचा, भांडी वगैरे क्लीन करायचे, कपडे वगैरे मशीनला लावून द्यायचे, सर्व काही कामे आवरायचे आहेत. तर चला मग आजचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जर माझं रुटीन तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. ही छान अशी फुलं तोडून आणलेली आहेत मी पूजेसाठी आणि आता पूजा वगैरे करणार आहे. छान असं दिवा वगैरे लावलेला आहे, पाहू शकता. छान अशी पूजा वगैरे आवरून घेतली आणि पाहू शकता फुलांमुळे खूपच छान दिसत आहे पूजा. आणि लाल कलरची जास्वंदाची फुलं येत आहेत, तर खूप मोठे मोठे आहेत. गेंद्या जास्वंद आहे तर खूप छान दिसतं. त्यानंतर किचन ओटा वगैरे आवरून घेतला, मुलांचा टिफिन वगैरे, यामुळे मला काही आवरणं झालेलं नव्हतं. म्हटलं चला आता मुलं गेलेली आहेत तर आवरून घेऊयात. त्यानंतर माझ्यासाठी नाश्त्याला मी बनवलेलं आहे शाबूच्या पापड्या तळलेल्या आहेत, चिप्स तळलेले आहेत आणि थोडीशी शेंगदाणे तळलेले आहेत. उन्हाळी पदार्थ केलेले होते. म्हटलं चला त्याचा उपयोग तर करून घेऊयात. सध्या काय होतं की माझं डाएट सुरू असल्यामुळं मला याच्याकडे काही लक्ष देणं होत नाही आणि जर ते वेळच्या वेळेला नाही संपलं तर ते खूप खराब होऊन जातं. त्यामुळे म्हटलं चला थोडासा ह्याचा पण वापर होईल, आज थोडंसं चेंज पण वाटेल आपल्याला आणि डाएटला थोडीशी सुट्टी पण देऊयात. त्यानंतर कपडे वगैरे घडी करायला घेतले, कारण कपड्यांचा खूप राडा पडतो. 4 दिवसाला हे कपड्यांचं असंच पडलेलं असतं. दररोजची दररोज जर कपडे नाही ठेवले व्यवस्थित तर ते खूपच खराब दिसतं आणि थोडीशी घरामध्ये फर्निचर नसल्यामुळे थोडंसं घाण दिसते. तर तुम्हाला तर माहिती आहे की फर्निचर नसल्यामुळे इकडे तिकडे थोडासा पसारा दिसला खूप खराब दिसतो. सध्या फर्निचर नसल्यामुळे थोडंसं राडा दिसत असेल त्याकडे इग्नोर करा. आणि हे पाहू शकता छान अशा कपड्याच्या घड्या केल्या आणि ज्याचे त्याचे कपडे जे त्याच्या कप्प्यामध्ये, म्हणजेच ज्या प्लॅस्टिकच्या मी बास्केट घेतलेल्या आहेत त्या बास्केटमध्ये लावून देणार आहे. तर सध्या फर्निचर नाही पण ॲडजस्टमेंट सुरूच आहे माझी. थोड्याशा बास्केट वगैरे मी घेतलेल्या आहेत मुलांच्या कपड्यांसाठी बास्केट, आणि आमचे कपडे असेच वर ठेवलेले असतात. तर माझे कपडे माझ्या कप्प्यामध्ये आणि मुलीच्या मुलाच्या मिस्टरांच्या कप्प्यामध्ये असं वेगवेगळे ठेवून दिले, कारण असं जर व्यवस्थित ठेवलं तरच थोडंसं चांगलं वाटतं. नाही तर मग ते खाली पसारा आणि परत ते कपाटामध्ये पण राडा खूपच घाण दिसते. त्यामुळे थोडंसं व्यवस्थित करून घेतलं आणि युनिफॉर्म वेगळीकडे, परत डेलीचे कपडे वेगळीकडे आणि जे काही आपले पर्सनल वगैरे असतात ते वेगळीकडे, असं मी अरेंजमेंट केलेली आहे. जर तुम्हाला आवडलं ते तर तुम्ही देखील असं करू शकता. जर तुमच्याकडे फर्निचर नसेल तर असं करू शकता. हे पाहू शकता त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेलं होतं की मी ब्लाऊज शिवणार आहे, तर एक ब्लाऊज मी शिवलेला आहे. तर हे दोन्ही साड्यांवर मॅच होत आहे, कारण व्हाईट कलरची साडी मी श्रावण महिन्यासाठी घेतलेली आहे. त्याच्यावरचं ब्लाऊज काही मी स्टिच करणार नाही, कारण त्यावर देखील हेच ब्लाऊज मॅच होत आहे. आणि दुसरी एक साडी आहे ते आहे त्या साडीवरचं ब्लाऊज. तर पाहू शकता किती सुंदर आहे. पाठीमागच्या साईडला हे फुल केलेलं आहे मी कारण खूप छान दिसतं. थोडंसं वेगळं काहीतरी म्हणलं, सिम्पलच ब्लाऊज आहे तर